हेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे की वेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे? काय इम्पॉर्टंट आहे दोन्हीपैकी? स्वागत आहे तुमचं माझ्या 20व्या ब्लॉगमध्ये. आणि मी आलो इथे रेग्युलरच्या जागेवर. तुम्ही इमॅजिन करू शकता कुठे आहे मी सध्या. इथे खूप सारे नारळाचे झाडं वगैरे होते, खूप मस्त प्लेस होता. बट आता आता सध्या असं काही नाही आहे इथं. सगळं म्हणजे तेच नाही झालं, एक प्रकारचे सगळं विद्रोह काय म्हणता येईल त्याला, असं काहीतरी झालं आहे अशा प्रकारचं. आणि हा ब्लॉग शूट करायचं असंच म्हणजे मनात आलं की काहीतरी इंटरप्ट करावा, लोकांना काहीतरी सांगावं त्याच्या मागचं. आणि बुक रीड केले, थोडंसं ऑडिओ फॉर्ममध्ये पण ऐकले. त्याच्या माग खूप दिवसापासून रुटीन थोडंसं बिझी होता, कधी इव्हिनिंग कधी मॉर्निंग दोन्ही टाईममध्ये जिम मॅनेज केलं कसं तरी. आणि वर्कलोड थोडासा जास्त होता, त्याच्यामुळे असे लेंथी व्हिडिओ अपलोड करू नाही शकलो. आणि आज कुठेतरी टाईम भेटला आहे असा व्हिडिओ शूट करण्याचा. आणि हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं सगळ्यात मोठं रिझन हे आहे की एक दुकानामध्ये मी गेलो होतो, जे मी काम करते सध्या. त्याचा व्हिडिओ मी रिसेंट तुम्हाला सेंड केला आहे, यूट्यूबला अपलोड केलेला आहे, जे काम करत आहे त्याच्याबद्दल. आणि एक खूप मोठा दुकानदार असा भेटला मला, म्हणजे एक फनी स्टोरी आहे थोडीशी. आणि तो अचानक असा भेटला आणि आमची एक प्रकारची कॉन्ट्रोवर्सी, म्हणजे फनी टाईपमध्ये हेल्दी हेल्दी कॉन्ट्रोवर्सी म्हणू शकतो आपण त्याला, त्या टाईपमध्ये आमचं कन्व्हर्सेशन चालू झालं. आणि मग तो सांगूला म्हणजे त्याची सिच्युएशन सध्या अशी आहे की त्याच्या 2 पिढ्या तरी बसून खातील कमीत कमी. जास्त असेल पण जस्ट ॲटलिस्ट 2 पिढ्या आरामात बसून खातील एवढा त्याच्याकडे पैसा आहे. आणि कॉन्ट्रोवर्सीमध्ये झालं असं की तो म्हटलं मी काही न करता 1000 रुपये कमवू शकतो. आणि मग मी त्याला म्हटलं मी 100 पुशअप मारू शकतो. मग तो म्हटला की मी मी त्या दिवशी एवढे कमवले. मी म्हटलं मी त्या दिवशी एवढे, म्हणजे लेग डे होता तर त्या दिवशी मी एवढे स्क्वॉट मारले. अशा प्रकारची आमची फनी कॉन्ट्रोवर्सी झाली. तर मला तरी वाटतं की दोघांच्या वेगवेगळ्या आपल्या आपल्या लेवलला अचिव्हमेंट आहे आणि दोघांना पण भांडून काहीच अर्थ नाही आहे. कारण दोघे पण कुठेतरी गलत आहे. कारण फोकस जे आहे ना ते दोन्ही गोष्टीवर इक्वली असलं पाहिजे. वेल्थ ऑल्सो इम्पॉर्टंट आणि हेल्थ पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आणि कुठेतरी तुम्ही एका व्हॅल्यूमध्ये जर दोघांना फिट कराल तर कुठेतरी मायक्रो पॉईंटमध्ये हेल्थ वेल्थपेक्षा थोडी तरी वर असेल, आय गेस सो. कारण तुमची हेल्थच ठीक नाही आहे, तुम्ही कितीही कमवाल तर त्याची काही व्हॅल्यूच राहणार नाही. हेच सांगायचं होतं. आणि दुसरं म्हणजे जे बुक रिसर्च केलं मी आत्ता, ज्याच्याबद्दल खूप जास्त स्टडी करत आहे, तो इन्व्हेस्टमेंटचा होता. जसे आपल्या हेल्थचे जे पिलर असतात, जसे की डाएट, क्वालिटी स्लीप, गुड वर्कआउट, हे जे मिळून जे हेल्थ बनते, तसंच वेल्थचंही आहे. वेल्थमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट लागते, सेविंग लागते, एक गुड बिझनेस लागतो, तुम्हाला खूप जास्त नॉलेज लागतं, एक बिझनेस माइंडसेट लागतो, एक ग्रोथ ओरिएंटेड माइंडसेट लागतो. ह्या सगळे म्हणजे दोघं पण आपले एक मेन पॉईंट आहे. त्या मेन पॉईंटचे खाली तरी काहीतरी सब पॉईंट आहेत, जे की समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे हे जे मी आज रीड केलं, तुम्हाला सांगितलं, ह्याची कुठेतरी तुम्हाला व्हॅल्यू नक्कीच भेटली असेल. आणि भारत का वॉरेन बफे ज्याला म्हणतात, ॲक्च्युली भारत का वॉरेन बफे म्हणण्याऐवजी तुम्हाला वॉरेन बफे कोण आहे हे जर माहीत नसेल तर काही अर्थच नाही आहे. तर वॉरेन बफे हा एक UK चा खूप मोठा इन्व्हेस्टर आहे. त्यांनी लहानपणापासून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलं होतं. आणि जगातला म्हटलं तरी काही अडचण नाही आहे, कारण जगातला खूप मोठा इन्व्हेस्टर आहे तो. त्यांनी आतापर्यंत खूप जास्त इन्व्हेस्ट केली आहे आणि त्याची जी इन्कम आहे ती काउंटलेस आहे. त्याच्यानंतर भारत का वॉरेन बफे ज्याला म्हणतात, तो राकेश झुंझुनवाला आहे. आणि राकेश झुंझुनवाला ह्याला भारत का म्हटलं, कारण तो इंडियन आहे. आणि तो पण इन्व्हेस्टर जो आहे तो सगळ्यात हायेस्ट आहे भारतातला जर म्हटलं तर. बाकी सगळे स्कॅमवाले आहे, हर्षद मेहता झालं, हे झालं. तर दोन्ही गोष्टीकडे फोकस करा, दोन्हीकडेही लक्ष द्या. असं म्हणजे हे तुम्हाला जर कोणी असं एक चॉईस करा म्हटलं तर हे खूप जास्त डिफिकल्ट आहे. जसं कोणी तुम्हाला विचारलं आई जास्त इम्पॉर्टंट आहे की वडील जास्त इम्पॉर्टंट आहे, तुम्ही नाही चूज करू शकत. सेम असे खूप सारे प्रश्न आहे जे तुम्हाला सिंगल असं कोणी चूज करा म्हटलं तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला ते दोघंही खूप जास्त गरजेचे असतात. आता कोणी म्हणेल की आई जास्त इम्पॉर्टंट आहे, कोणी म्हणेल वडील जास्त, मुलं ते
म्हणजे असं गेस करतात ना की प्रेग्नेंट वुमेन असल्यावर की मुलगा होईल की मुलगी होईल, तेव्हा कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी चालते की मुलीच पाहिजे किंवा मुलगाच पाहिजे. बट इन रिअलमध्ये दोघांना पण तेवढीच व्हॅल्यू दिली पाहिजे. आता कोणी म्हणेल की मुलगाच पाहिजे, मुली पाहिजेच नाही. जसं कोणी म्हणेल आईच पाहिजे, पप्पा पाहिजेच नाही, पप्पा भांडतात. म्हणजे हे समाजामधले असे प्रश्न आहे ज्याला काही म्हणजे कोणी एक सिलेक्ट करू शकत नाही. व्हॅल्यू तर दोघांची पण खूप जास्त आहे आणि इक्वल व्हॅल्यू आहे. छान वाटलं खूप दिवसानंतर एवढं बोलून. आणि ॲक्च्युली कमेंटमध्ये जे DM आले इंस्टाग्राममध्ये थोडंसं लेंथी व्हिडिओ पण टाकत जा. छान वाटते व्हिडिओ, त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि जिममध्ये त्या लोकांनी जे मला म्हटलं होतं की जिममध्ये काय येत नाही आहे, कॉल आले खूप साऱ्या जणांचे की मॉर्निंगला काय येत नाही आहे, काही झालं आहे का, काही प्रॉब्लेम आहे का. खरंच खूप मस्त फिलिंग आले की खरंच या लोकांना केअर आहे असं वाटलं. तर त्याचं मागचं रिझन हे आहे की जिमला प्रोटोकॉल थोडंसं बिझी असल्यामुळे मॉर्निंगला न जाता मी इव्हिनिंगला जात होतो. तर पॉसिबल झालं तर नक्कीच उद्यापासून मी मॉर्निंगचं ट्राय करेल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, थोडीशी व्हॅल्यू भेटली असेल, तर प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे जे 2 मुलं आहेत ते अचानक भेटले आणि विचारत होते की दादा तू असं काय करते. असं काय करते म्हणे, आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे. तर म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर भेटूयात तुम्हाला उद्या. ट्राय करतो थोडंसं तुमच्यासोबत अजून जास्त इंटरॅक्ट करायचं. आणि हो, थोडीशी तरी व्हॅल्यू भेटली असेल ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल पुन्हा एकदा सांगतो, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय तर करा. चलो मिलते हैं आपको नेक्स्ट वीडियो में. स्वस्थ रहे, मस्त रहे, तंदुरुस्त रहे. बाय.